प्रेज द लॉर्ड. जिवंत देवाचे जिवंत लेकरं देवाला निवाद देऊया, त्याची स्तुती, त्याचे गौरव, त्याची प्रशंसा करूया. आपण प्रगटीकरणाचा आपला अभ्यास चालू आहे आणि अभ्यास बघत असताना आपण कालपर्यंत बघितलं होता प्रगटीकरण याचा 6वा अध्याय आणि मला वाटतं 1 ते 2 वचन आपण बघितले होते. त्यातही पहिला घोडा बघितला होता आणि आज आपण त्याच्या पुढचे वचन बघणार आहोत. प्रगटीकरण याचा 6वा अध्याय 3 ते 11 वचन आपण बघणार आहोत. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 3 ते 11 वचन आपण वाचूया. होय. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला. ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला, तो अग्निवर्ण होता. होय. आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला शेरभर जव, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. त्याने 4था शिक्का फोडला, तेव्हा 4था प्राणी ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. त्याने 5वा शिक्का फोडला, तेव्हा मी वेदिकाले आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहे. तू कोर्टपर्यंत न्याय निवाडा करणार नाही आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाही. तेव्हा त्या प्रत्येकास एक शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचा दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, काल आपण एक पांढरा घोडा बघितला. कल हमने एक सफेद घोड़ा देखा. आणि त्याच्या अगोदर आपण बघितला और उससे पहले हमने देखा की मेघ गर्जना झाली और बादलों से एक आवाज आई. मेघ गर्जना झाली और बादलों से एक आवाज आई. बादलों की आवाज आई. बादलों की आवाज आई. मेघ गर्जना झाली बादलों की आवाज आई. आणि त्याच्यानंतर और उसके बाद पांढरा घोडा बघितला. सफेद घोड़ा हमने देखा. आणि आज आपण बघत आहोत आज हम लोग देखेंगे दुसरा नंबरचा घोडा. दूसरे नंबर का घोड़ा. वचन 3. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया. 3-4 दोन्ही पण. 3 आणि 4 वचन आपण वाचूया. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला. ते मी ऐकले. ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला. तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भावाला, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ध्यान में लेने वाली बात है. दुसरा घोडा पुन्हा आला. दूसरा घोड़ा आया आणि तो और वो माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, आणि त्या अग्निवर्णाचा होता. और वो अग्नि का वर्ण जैसे था. आणि त्याला और उसको रक्तपात आणि मृत्यू और उसको खून और मृत्यु हे करण्याचा अधिकार देण्यात आला होता. ये करने का अधिकार सौंपा गया था. भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, याचाच अर्थ जागतिक युद्ध होणार आहे. इसका ही मतलब दुनिया में युद्ध होने वाला है. आणि युद्धाबरोबर और युद्ध के साथ दुष्काळ सुद्धा येणार आहे. और अकाल भी आने वाला है. कसा येणार आहे? कैसे आने वाला है? परत एकदा वाचूया 4थं वचन पाहिजे. तो प्रगटीकरणाचा 6वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. तेव्हा दुसरा घोडा निघाला. तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे
पृथ्वीवरची जी शांतता आहे धरती के ऊपर की जो शांतता है, ती शांतता हरण करण्याचा अधिकार दिला होता. वो शांतता निकाल लेने का अधिकार दिया तो था. काय करणार आहे? वो क्या करने वाला तो है? खाली येणार, वो नीचे आएगा, माणसामध्ये युद्ध लावून देणार, मनुष्य में युद्ध लगा के देगा, भांडण लावून देणार, और झगड़ा लगा के देगा, आग लावून देणार, झगड़ा लगा के देगा, रोगराई टाकून देणार, बीमारी लगा के देगा, हो रोगराई आजार टाकून देणार. बीमारी लगा के देगा. माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे आणि बहनों, ज्याच्यामुळे रक्तपात होईल, और उसके कारण जो है खून होगा, खून खराबा होगा, खून खराबा होगा, रक्तपात होईल, खून खराबा होगा, रक्तपात होईल खून खराबा होगा. आणि काही दिवसांनी और कुछ दिनों के बाद लोक कमी होतील, और लोक संख्या में घट हो जाएगी. लोकसंख्या कमी झाली लोक संख्या में घट होने के बाद आणि हा सगळा परिणाम आपल्या जगावर होणार और आहे. ये सब जो परिणाम है इसका दुनिया पे होने वाला ते है. इंडस्ट्रियल वर होणार वो आहे, इंडस्ट्रियल में होने वाला है, कंपन्यांवरती होणार आहे, कंपनियों में होने वाला है, कामावरती होणार कामों आहे, पे होने वाला है, शेतीवाडीवर होणार आहे. खेत खलियान में होने वाला है. याचाच अर्थ नंतर दुष्काळ येणार आहे. इसका मतलब आगे अकाल आने वाला है. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे बहनों, त्याच्यावरती अधिकार दिला, उसके ऊपर उसको अधिकार दिया, त्याच्याकडे अधिकार दिला उसको अधिकार दिया पृथ्वीवरची शांतता भंग धरती करण्याचा, के ऊपर की शांतता निकाल देने का, भंग करण्यासाठी. शांतता निकाल देने का. कुणावरती? किसके ऊपर? कुणावरती? किसके ऊपर? कुठल्या लोकांची शांतता भंग करणार आहे? किन लोगों की शांतता वो निकाल लेगा ज्यांनी येशू ख्रिस्ताचं वचन ऐकलं नाही, जिन्होंने यीशु मसीह का वचन नहीं सुना, त्याची आज्ञा पाळल्या नाही, उसकी आज्ञा को नहीं माना, त्याचे नियम पाळले उसके नाही नियमों को नहीं माना आणि त्याचा स्वीकार केला नाही. और उसका स्वीकार भी नहीं Praise the किया. Lord. हालेलुया. यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही, यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा का स्वीकार नहीं त्याच्या किया, आज्ञा विधी नियम पाळल्या नाही. उसकी आज्ञा विधि नियम को देव माना त्यांना नहीं. सोडणार नाहीये, प्रभु उनको नहीं छोड़ेंगे, देव त्यांना सोडणार नाहीये प्रभु उनको नहीं आणि छोड़ेंगे जोराने तो गरजणार. और जोर से वो गरजेगा. पहिला घोडा बघितला आपण, पहला घोड़ा हमने देखा, हो पहिला घोडा बघितला, पहला घोड़ा हमने देखा, हो ढगांची वाणी झाली, वो मेघ में से गर्जना हुई, हो ढगांची वाणी झाली मेघ में से गर्जना आणि हुई नंतर पांढरा घोडा आला. और उसके बाद सफेद घोड़ा आया. हो त्याने लोकांना हाय हाय बाय बाय केलं, उन्होंने लोगों को हाय बाय बाय किया. त्याने लोकांना भुलवून टाकलं. उसने लोगों को भुला दिया. थोडेसे लोक शांत झाले, वो लोग शांत हो गए. हो त्यांना वाटलं चला बरं झालं आता. उनको लगा अच्छा हो गया, ठीक हो गया. देवाने लगेच दुसरा शिक्का फोडला, लेकिन प्रभु यीशु मसीह ने दूसरी मोहर खोली. येशू ख्रिस्ताने दुसरा शिक्का फोडला यीशु मसीह ने दूसरी मोहर खोली आणि दुसरा घोडा और दूसरा घोड़ा तो आया अग्निवर्ण होता, जो अग्नि के समान था, अग्नि सारखा होता अग्नि के समान था आणि त्याला अधिकार देण्यात आला और उसको ये अधिकार दिया गया पृथ्वीवरची शांतता भंग करण्याचा. धरती के ऊपर की शांतता निकाल लेने का. परत एकदा 4थं वचन चालू प्रगटीकरण याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. येस. तेव्हा दुसरा घोडा निघाला, तो अग्निवर्ण होता होय. आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडं पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करविण्याचे लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपविले होते. त्याच्याकडे काम सोपवलं. तो येणार आहे, कशासाठी येणार आहे? वो आने वाला है, इसलिए आने वाला है. लोकांनी आपसातच लढून मारावं ये म्हणून. लोगों ने एक दूसरे के साथ ही लड़ना पण चाहिए. कोण मरणार आहे? लेकिन कौन मरने वाला है? जे खाली राहतील जो नीचे रहेंगे त्यांच्यासाठी उनके लिए, आणि त्यांच्यासाठी खूप हे लिहिलेलं आहे. और उनके लिए ये लिख के रखा है. काय काय पीडा आहे क्या क्या पीड़ा हे है पुढे अजून बघणार वो आहोत. और आगे देखने वाले Praise the हैं. Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जेव्हा मनुष्य कमी होते जब मनुष्य जात कम हो जाएगी हो तेव्हा नाही का दुष्काळ तो पडेल, अकाल आएगा, दुष्काळ येईल, अकाल आएगा, दुष्काळ पडेल अकाल आएगा. आणि मग काय करणार और फिर आपण? हम लोग क्या करेंगे? माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे म्हणून बहनों, आज तोच वेळ आहे, इसलिए आज जो समय है, आज तोच काळ आहे, आज जो टाइम है, आजची वेळ आहे. आज जो समय है, आजच येशू ख्रिस्ताकडे वळा, आज ही प्रभु यीशु मसीह के पास आज मुड़ो, मनापासून वळा. पूरे मन से मुड़ो. ओ छुपे ख्रिश्चन राहू नका, छुपे क्रिश्चियन मत बनो, नामधारी ख्रिश्चन राहू नका. सिर्फ नाम के क्रिश्चियन मत बनो. तर ख्रिस्ताला स्वीकार करून त्याच्यानुसार चालणारे व्हा. तो यीशु मसीह का स्वीकार करके उसके अनुसार चलने वाले तो लोग बनो. तुम्हाला आशीर्वादित वो करेल. आपको आशीष देगा. बोले सो मजे के, जय. बोले सो मजे के. जय. अरे भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे यात बहनों, बघूया थोडस पुढे जाऊन आगे थोड़ा जाके देखेंगे, आपण बघूया. हम देखेंगे. हो प्रकटीकरण 6वा अध्याय 5 आणि 6 वचन. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि 5 आणि 6 वचन आपण वाचूया. येस. त्याने तिसरा शिक्का फोडला, हा. तेव्हा तिसरा प्राणी हे असे म्हणाला, होय. ते मी ऐकले. हो. मग मी पाहिले, तो एक काळा
घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. हा. त्याच्या हातात तराजू होते होय. आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. हा. ती अशी की रुपयाला शेरभर गहू हा. आणि रुपयाला 3 शेर जव. येस. तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. होय. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि तिसरा शिक्का आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने फोडला. और तीसरी मोहर प्रभु यीशु मसीह ने खोली. तिसरा शिक्का प्रभु येशू ख्रिस्ताने फोडला. तीसरी मोहर प्रभु यीशु मसीह ने खोली. आणि त्याच्यानंतर और उसके बाद काळ्या रंगाचा घोडा निघाला एक काले रंग का घोड़ा निकला आणि त्याच्याकडे तराजू देण्यात आला. और उसके हाथ में तराजू था. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे आणि बहनों, हे दुष्काळ दाखवत आहे और ये आकार दिखाता है कारण दुसऱ्या नंबरच्या घोड्याने आला क्योंकि दूसरे नंबर का घोड़ा आया आणि त्याने सगळ्या जगाची शांतता भंग करून टाकली. और उसने पूरी दुनिया की शांतता निकाल ली. त्याने लोकांमध्ये वादविवाद भांडण चालू करून टाकले उन लोगों में वाद विवाद और झगड़ा लगा दिया आणि महायुद्ध झाले लोकांमध्ये और महायुद्ध हो गया लोगों आणि में लोक कमी झाले. और लोक संख्या कम हुई. तिसरा शिक्का फोडला. तीसरी मोहर खोली. तिसरा शिक्का फोडला. तीसरी मोहर खोली. लोक तर कमी झालेले होते. लोग तो कम हो चुके थे. आता मग पुढं काय और फिर आगे क्या? मग हा काळा घोडा आला. फिर एक काला घोड़ा तिसरा आया. शिक्का फोडल्यानंतर काळा घोडा आला. तीसरी मोहर खोलने के बाद काला घोड़ा आया. परंतु आता पाळायचं 5वं वचन. प्रगटीकरण याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया. येस. त्याने तिसरा शिक्का फोडला. हा. तेव्हा तिसरा प्राणी ये असे म्हणाला. तेव्हा तिसरा प्राणी ये असे म्हणाला. लक्षात घ्या ध्यान में ले लो. काय बोलतोय देव. क्या प्रभु यीशु मसीह कह रहे हैं? 6वं वचन पाळायचं. सावं. हा. आणि आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ऐकली. ती अशी हा. रुपयाला शेरभर गहू हा. आणि रुपयाला शेरभर गहू. यस. तो घोडा निघाला. वो घोड़ा निकला. त्याच्या हातामध्ये तराजू पण होता. उसके हाथ में तराजू भी त्याच्यावर था. बसलेल्या पुरुषाच्या हातामध्ये तराजू होता. उस घोड़े पे बैठे हुए पुरुष के हाथ में तराजू था. आणि और वाणी आली. और उससे एक आवाज आई. वाणी आली. एक आवाज आई. काय वाणी आली. शेरभर. आणि हा. अशी वाणी मी ऐकली. हा. रुपयाला शेरभर गहू. रुपयाला शेरभर गहू. म्हणजे माझ्या भावानं माझ्या बहिणीनं इसका मतलब मेरे भाई और मेरे जे बहनों, काय अन्न देणार आहे जो कोई अनाज देने वाले हैं ते मोजून देणार आहे. सिर्फ थोड़ा सा गिन के देने वाले तो हैं. मोजून देणार आहे. वो गिन के देने वाला है एवढंच खा. कि इतना ही खाओ. याचा अर्थ दुष्काळ येणार आहे. इसका ही मतलब अकाल आने वाला है. जसं मिश्रामध्ये असताना जैसे मिस्र देश में होते समय हो 7 वर्षाचा दुष्काळ आला 7 साल का अकाल आया. आणि तेव्हा योसेफ होता तिथं तब वहाँ पे योसेफ था आणि सगळं त्याने मॅनेज केलं. और उसने सब वो मैनेज किया. माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे लोकांनी बहनों, आपलं सगळं त्याला दिलं. लोगों ने सब अपना बेच के उसको दिया. बाबा धन दौलत दिली. सब धन दौलत दी. धन दौलत सब संपल्यानंतर धन दौलत खत्म होने के बाद त्यांनी गुरढोरं दिली. उसने सब पशुओं को उसको सौंप दिया. शेरडे मेंढरे दिले भेड़ बकरियां उसको सौंप आणि दी. अन्न आणि आपल्या कुटुंबियांना खाऊ और घातला. अनाज लाया और अपने परिवारों को खिलाया. आणि तेही संपल्यानंतर वो ही खत्म होने के बाद त्यांनी आपल्या जमिनी फारोच्या नावाने करून दिल्या. उन्होंने अपनी सब जमीन दौलत अपने फारो के नाम सौंप दी. त्यांनी सर्व जमीन फारोच्या नावाने करून दिल्या उन्होंने सब जमीन फारो के नाम पे कर दी. आणि अन्न और घेतलं अनाज लिया आणि घरी जाऊन खाल्लं. और घर जाके खाया. त्यांची जमीन कुठे गेली. उनकी जमीन कहाँ पे गई? माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे असा बहनों, दुष्काळ येणार आहे. ऐसे ही अकाल आने वाला असा है. दुष्काळ येणार आहे. ऐसे ही अकाल आने वाला आज है. तुम्ही जर 4 चपाती खात असाल आज अगर आप 4 चपाती खाते होंगे, 3 भाकरी खात असाल 3 रोटी खाते होंगे, तुम्हाला एकच भाकरी मिळेल. तो आपको एक ही रोटी मिलेगी. कदाचित अर्धीच भाकरी मिळेल. ऐसा हो सकता है कि आधी भी रोटी मिलेगी. कदाचित अर्धीच त्याच्या चपाती मिळेल. क्या ऐसे हो सकता है कि आधी ही चपाती मिलेगी? तेव्हा तुम्ही काय करा. आप क्या करोगे? माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे अहो, हे बहनों, दुःखाचे फक्त स्टार्ट आहे. ये दुख की सिर्फ शुरुआत हे है. दुःखाची स्टार्ट आहे. ये दुखों की सिर्फ शुरुआत हे है. दुःखाची सुरुवात आहे. ये दुखों की सिर्फ शुरुआत है. त्या दुःखात जाण्यापेक्षा उस दुख में जाने से जाने के बजाय आपण येशू ख्रिस्ताकडे वळूया हम लोग यीशु मसीह के पास आणि मुड़ेंगे सुखासुखी जीवन जगूया. और सुख का जीवन आणि बिताएंगे. येशूकडे आल्यावर फक्त एकच करायचंय. लेकिन यीशु मसीह के पास आने के बाद सिर्फ एक ही करना या है. जगातले सगळे पाप आपल्यापासून दूर करायचे. इस दुनिया के सब पाप को अपने से दूर करना है. कारण तो पापी माणसाला स्वर्गात घेऊन जाणार क्योंकि नाहीये. वो पापी व्यक्ति को स्वर्ग में नहीं लेके त्याने जाएगा. एकच पाप केलं होतं आदामाने. आदम ने एक ही पाप किया था. अहो त्याला खाली हाकलून दिला. उसको स्वर्ग से नीचे भेज दिया. मग पापी माणसाला तो पुन्हा घेऊन जाणार नाहीये. पापी आदमी को फिर से लेके नहीं बोले जाएगा. सो मजे के. जय. अरे भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे बहनों, तो
परत वाचूया 6वं वचन पळायचं आहे. प्रकटीकरण याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन आपण पुन्हा वाचूया. Yes. आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. होय. ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, हा. तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. हा, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे ही बहनों, भविष्यवाणी आधीच भविष्यवक्त्यांनी दिलेली ये आहे. भविष्यवाणी पहले भविष्यवक्ताओं ने दी कर चुके हैं. हो, इर्मायाच्या पुस्तकामध्ये इर्मिया की किताब में 4था अध्याय, 4था अध्याय में, 4थ्या अध्यायामध्ये 4थे अध्याय में 27-28 वचन. 27 और 28 वचन. इर्मायाचं पुस्तक 4था अध्याय 27-28 वचन. इर्मियाचं पुस्तक याचं 27वा अध्याय आणि 4था अध्याय 4था अध्याय आणि 27-28 वचन. 27 आणि 28 वचन आपण वाचूया. इर्मियाचं पुस्तक याचं 4था अध्याय आणि 27 आणि 28 वचन आपण वाचूया. Yes. यहोवा म्हणतो, हा. सर्व देश उजाड होईल. सर्व देश उजाड होईल. हा, तो करून टाकील. लक्षात घ्या. हा, पण जे निवडलेले आहेत ना थोडेच, की जे प्रामाणिकपणे येशू ख्रिस्ताच्या, यहोवा पित्याच्या, पवित्र आत्म्याच्या वचनानुसार चालतात, त्यांना तो फक्त बक्ष ठेवणार आहे. लक्षात घ्या. हा, वाचा बाळगं. इर्मियाचं पुस्तक याचं 4था अध्याय आणि 27 आणि 28 वचन आपण वाचूया. होय. यहोवा म्हणतो, यहोवा म्हणतो, सर्व देश उजाड होईल, सर्व देश उजाड होईल, पण मी त्यांचा पुरा अंत करणार नाही. पण मी त्यांचा पूर्ण अंत करणार नाही. यामुळे पृथ्वी शोक करील यामुळे पृथ्वी शोक करील व वर आकाश काळे होईल. व वर आकाश काळे होईल. काळे होईल. पुढा. कारण कारण मी असे बोललो आहे, मी असे बोललो आहे, मी हे योजिले आहे, हा. मी अनुताप पावणार नाही, हा. मी माघार घेणार नाही. देव बोलतो, मला दुःख आता होणार नाहीये आणि मी आता माघारही घेणार नाहीये. याचाच अर्थ काळ पडणार म्हणजे दुष्काळ येणारच आहे. दुष्काळ येणारच आहे. म्हणून त्याने 3रा घोडा पाठवलेला आहे की त्याने 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 मोजून मापून लोकांना द्यावा, लोकांना कळावं की त्याच्या हातामध्ये, त्याच्यावर बसलेल्या पुरुषाच्या हातामध्ये त्याने तराजू दिलेला आहे. तो रक्तपात करायला येणार नाहीये, वजन करून खायला प्यायला देणार आहे, वजन करून राशन देणार आहे. तो राशन ऑफिसर येणार आहे. भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, स्वतःला जपा. इसलिए खुद को संभालो. आज देवाने आपल्याला बरकत दिलेली आहे. आज हम प्रभु यीशु मसीह ने हमें आशीर्वाद दिया है. आशीर्वादाची रेलचेल केलेली आहे. आशीर्वाद की रेलचेल हमारे घर में है. सगळ्या गोष्टीची समृद्धी असताना, सब चीजों की समृद्धि होते समय, जर आपण देवाची, यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याची भक्ती केली नाही, तो हमने यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा की अगर भक्ति नहीं की, सेवा केली नाही, सेवा नहीं की, तर तो सोडणार नाहीये. तो वो नहीं छोड़ेगा. तो सोडणार नाहीये. वो नहीं छोड़ेगा. बोले जो मजे घे. जय. थोडंसं पुढे जाऊया. थोड़ा सा आगे जाएंगे. इर्मियाचं विलाप गीत, इर्मिया का विलाप गीत. इर्मियाचं विलाप गीत 4था अध्याय 8-9 वचन. इर्मियाचं विलाप गीत. इर्मियाचं इर्मियाचं विलाप गीत याचं 4था अध्याय 8 आणि 9 वचन. 8 आणि 9 वचन आपण वाचूया. इर्मियाचं विलाप गीत याचं 4था अध्याय 8 आणि 9 वचन आपण वाचूया. Yes. त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला, हा. त्यास आळ्यातून कोणी ओळखत नाही. होय. त्यांची त्वचा त्यांच्या हाडास चिकटली आहे. येस. ती शुष्क झाली आहे, होय. काष्टासारखी झाली आहे. होय. शुधेने मारिलेल्यापेक्षा हा. तलवारीने मारलेले पुरवले. होय. कारण शेताचा उपज नसल्यामुळे हा. ते व्याकुळ होऊन शे पावतात. Praise the Lord. हालेलुया. शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकुळ होऊन शे पावतात. ते व्याकुळ होऊन क्षय पावतात. पावतात. अन्न मिळालं नाही, खाना नहीं मिला, जेवण मिळालं नाही, अनाज नहीं मिला, ते भुकेने मरते. वो भूख से मर जाएंगे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों,
तुम्ही जर नाही का दक्षिण आफ्रिकेमधलं बघितलं असेल, आपने अगर दक्षिण अफ्रीका की वीडियो क्लिप वो देखी होगी, ते मातीच्याच भाकरी खातात, वो मिट्टी की रोटी खाते हैं, मातीच्या भाकरी वो खातात. मिट्टी की रोटी खाते हैं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सोचने की बात खूप है. मोठे मोठे देवाचे सेवक आहेत, बहुत बड़े बड़े यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा के सेवक हैं. पण त्या दक्षिण आफ्रिकेकडे का बघत नाहीये? लेकिन वो दक्षिण अफ्रीका के पास क्यों नहीं ते देखते? जगातील लोकांना नोटा वाटतायत, वो दुनिया के लोगों को नोट बेचते हैं, ते नोटा पाठवत आहेत, नोट बेचते हैं, हो नोट पाठवत आहेत, नोट बेचते हैं. भारत देशामध्ये येऊन प्रीच करतायत, भारत देश में आके प्रीच करते ते हैं, संदेश सांगतायत, संदेश बोलते पण हैं, आपल्या घरात काय आहे? लेकिन उनके घर में क्या अरे है? भावानं माझ्या बहिणीनं, मेरे भाइयों और मेरे अरे बहनों, भावानं माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे पण लक्षात घ्या, इसलिए ध्यान अहो, में त्यांच्या रखो. घरात काय आहे? उनके घर में मातीच्या क्या भाकरी है? खातात. मिट्टी की रोटियां वो खाते हैं. इरम्याच्या विलाप गीतात काय लिहिलेलं आहे? इरम्या के विलाप गीत में क्या लिखा है? बाळासाहेब परत एकदा 8वं वचन. इरम्याचं विलाप गीताचं 4 अध्याय 8 वचन. Yes. त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे, त्यांचा चेहरा काळो खाऊन काळा झाला आहे, त्यास आळ्यातून कोणी ओळखत नाही, त्यांना आळ्यातून कोणी ओळखत नाहीये, त्यांची त्वचा त्यांच्या हाडास चिकटली आहे. त्यांची त्वचा त्यांच्या हाडाला चिकटली आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. यास तो तिसरा घोडा जेव्हा तिसरा शिक्का जो फोडला, तीसरी मोहर जब खोली तो काळा घोडा, तो काला घोड़ा, त्याच्यावर बसलेला व्यक्ती, उसके ऊपर बैठा हुआ व्यक्ति तो तराजू घेऊन निघणार आहे वो तराजू लेके निकलने वाला है आणि अख्ख्या जगामध्ये दुष्काळ येणार और आहे, पूरी दुनिया में अकाल आने वाला है. अन्न मिळणार नाहीये. अनाज नहीं मिलेगा. मग काय करणार? फिर क्या करेंगे? त्यामागचं हे दृश्य आहे. तब का ये दृश्य है, हाडाला मांस चिटकून जाईल. हड्डियों को मांस चिकट. तर दक्षिण आफ्रिकेमधल्या लोकांची अवस्था तीच आहे. दक्षिण अफ्रीका के कई लोगों की वही स्थिति है, त्यांना अन्न मिळत नाहीये. उनको खाना नहीं मिलता. कितीतरी लोक भुकेने मरत आहेत, बहुत सारे लोग भूख से मर रहे हैं, कितीतरी जनावरं भुकेने मरत आहेत. बहुत सारे पशु भूख से मर रहे हैं. माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे बहनों, खूप मोठे मोठे सेवक आहेत, बहुत बड़े बड़े सेवक खूप हैं, मोठे मोठ्या संस्था आहेत, बहुत बड़ी बड़ी संस्थाएं पण हैं, कधी त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाहीये, लेकिन कभी उनके लिए प्रार्थना नहीं कधी करते, तिथं जाऊन प्रीच करत नाहीये. कभी वहां पे जाके प्रीच नहीं करते. का होते ये सब कुछ क्यों हो रहा काय है? शोधलं नाही. You do nothing. आज पवित्र आत्मा सांगत आहे, आज पवित्र आत्मा त्यांच्या बता रहा पापामुळे है, ते असं करत आहे, उनके पापों के कारण ये सब कुछ हो रहा है, पापामुळे ते भोगत आहे. पाप के कारण ये सब कुछ वो भोग माझ्या रहे भावानं हैं. माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे आणि बहनों, तुम्ही जर पाप कराल, अगर आप पाप करोगे तुम्ही खाली राहा, आप भी नीचे रहोगे, तुमची पण त्वचा तुमच्या हाडाला चिटके, आपकी भी माँ त्वचा आपके हड्डियों को चिकट जाएगी, तुमची त्वचा तुमच्या हाडाला चिटके, आपकी भी त्वचा आपके हड्डियों को चिकट जाएगी, आणि तुम्ही उपाशी मरून राहाल. आप भी भूख से मर जाओगे. ते भुकाने मरण्यापेक्षा भूख से मरने से त्या अच्छा यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याकडे या, वो यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा के पास त्या आओ. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार उस करा, प्रभु यीशु मसीह का स्वीकार तो करो, तुम्हाला आशीर्वादित करेल. वो आपको आशीर्वादित करेगा. बोल येशू मसीह की जय. इर्मियाचं विलाप 14 वचन. इर्मियाचं विलाप गीतेचं 4 अध्याय 9 वचन आपण वाचूया. Yes. शुद्धेने मारलेल्यापेक्षा सुधेने म्हणजे उपाशी मारलेल्यापेक्षा तलवारीने मारलेले पुरवले. भुकेने मारण्यापेक्षा तलवारीने मारलेले बरे बरे बरे, कारण एका झटक्यात तलवार कापून टाकते. क्योंकि एक झटके में तलवार मार देती है. Praise the Lord. हालेलुया. देव तसं नाही करणार आहे, लेकिन प्रभु ऐसे नहीं करेंगे, भुकेने मारणार आहे, भूख से मारेंगे, भुकेने मारणार आहे. भूख से मारेंगे. जे लोक येशूचा स्वीकार करणार नाही, जो प्रभु यीशु मसीह का स्वीकार नहीं हो करेंगे, त्याला भुकेने मारणार आहे. उनको भूख से मारेंगे. हो, लक्षात घ्या. इसे ध्यान अहो, में जगातील लोक लक्षात घ्या. दुनिया के लोगों ध्यान में ले लो. हा मेसेज अख्ख्या जगभरामध्ये पसरून टाका. ये मैसेज पूरी दुनिया भर में भेज दो. ज्यांना ही मराठी हिंदी भाषा कळत नाही, जिनको ये मराठी हिंदी भाषा नहीं समझ में आती, त्यांनी कन्व्हर्टर लावून उन्होंने कन्वर्टर लगा के हो इंग्रजी मध्ये ऐकून घ्या. इंग्लिश में सुन लो. देव तुम्हाला आशीर्वादित प्रभु करेल. यीशु मसीह आपको आशीष जो देंगे. ऐकेल तो वळेल त्याला आशीर्वादित करेल. जो सुनेगा उसको आशीर्वादित करेगा. बोल येशू मसीह की जय. माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे बहनों, देवाचं वचन लिहिलेलं आहे. प्रभु का वचन लिखा खरंच है. बाळासाहेब, इर्मियाचं पुस्तक आहे 4 अध्याय 9 वचन. Yes. शुद्धेने मारलेल्यापेक्षा शुद्धेने उपासाने भुकेने मारलेल्यापेक्षा तलवारीने मारलेले पुरवले. तलवारीने मारलेले पुरले. पुढं कारण कारण शेताचा उपज नसल्यामुळे शेताचा उपज उपज नसल्यामुळे नसल्यामुळे. शेतीमधून उगूनच काय आलं नाहीये. दक्षिण आफ्रिकेची तीच तर आहे, दक्षिण अफ्रीका की वही स्थिति है. तिथं उगूनच येत नाहीये, वहां से अनाज उठ के नहीं पाऊसच आता, पडत नाहीये, बारिश ही नहीं गिरती, पाऊसच नाहीये. बारिश ही नहीं गिरती. हो, कितीतरी नायजेरियाची स्थिती तीच आहे, इतने तो नाइजीरिया की स्थिति वही है. अनेक ठिकाणची स्थिती तीच आहे. बहुत सारी जगह के हाल वही है. माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं, भाई और मेरे बहनों, आणि हे काम कुणाचं ये आहे? काम किसका है? हे याजकाचं ये आहे, याजक का हे है, बाळकांचं ये आहे, पालक का हे है, पास्टर का आहे, हे पास्टर का हे आहे, रेव्हरंड का ये आहे, रेवरेंट का
सत्यता शिकवा जगाला, उनको सच्चाई सिखाओ दुनिया को, त्यांना पापापासून देवाकडे वळवा. उनको पाप से प्रभु यीशु मसीह के पास मुड़ो. देव पाऊस दे, वो प्रभु बारिश देंगे, देव पाऊस दे प्रभु बारिश देंगे आणि लोक सुखी होतील. और लोग सुखी बनेंगे. लोक सुखी करण्यासाठी याजक निवडलेले आहे. लोगों को सुखी बनाने के लिए याजक को चुना गया है. हो, लोकांना सुखी करण्यासाठी पाळक निवडलेले आहे. लोगों को सुखी बनाने के लिए पालक साहब को चुना है. लोकांना सुखी करण्यासाठी रेव्हरंड निवडलेले आहे. लोगों को सुखी बनाने के लिए रेवरेंड को बनाया है. हो, लोकांना सुखी करण्यासाठी त्याने पास्टर निवडलेले आहे. लोगों को सुखी बनाने के लिए प्रभु यीशु मसीह ने पास्टर चुने हैं. आपण काय करत आहोत? आप लोग क्या कर रहे हो? आपण काय करत आप आहोत? लोग क्या कर रहे हो, हो? लोकांना सुखी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. लोगों को सुखी बनाने के लिए आपको चुना गया है. बोले जो माझे के जय. भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाइयों और मेरे माझं बहनों, परत एकदा तो विलाप इरमाचं विलाप दिलेचं 4 अध्याय आणि 9 वचन. Yes. शुदेने मारलेल्यापेक्षा सुदेने मारलेल्यापेक्षा तलवारीने मारलेले पुरवले. तलवारीने मारलेले पुरे. कारण कारण शेताचा उपज नसल्यामुळे शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकुळ होऊन क्षय पावतात. ते व्याकुळ होऊन मरण पावतात. क्षय पावतात, मरण पावतात. ते व्याकुळ होऊन, भुकेने व्याकुळ होऊन वो भूख से व्याकुळ होके मरून जातात. मर जाते हैं. मरून जातात. मर जाते हैं. असं दक्षिण आफ्रिकेमध्ये झालं. ऐसे दक्षिण अफ्रीका में भुकेने हुआ. व्याकुळ झालेले आहे. वो भूख से व्याकुल हो गए. ते जनावर कापू कापू वो खातात, पशु को मार मार के खा रहे. काही खातात, कुछ भी खाते थे. पण तेही संपलं. वो भी खत्म हो गया. मातीच्या भाकरी बनवून खातात. वो मिट्टी की रोटी बना के खा रहे अरे थे. भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, हो, प्रभू येशू ख्रिस्ताने तिसरा शिक्का फोडला प्रभु यीशु मसीह ने तीसरी मोहर खोली. आणि तो काळा घोडा, और वो काला घोड़ा, त्याच्यावर बसलेला श्वास, उसके ऊपर बैठा हुआ श्वास, त्याच्याकडे तराजू देण्यात आला उसके हाथ में तराजू दिया गया आणि पृथ्वीवर पाठवला. और धरती पे भेजा गया. रॅशनिंग ऑफिसर म्हणून रेशनिंग ऑफिसर कह के मोजूनच दे, कि आप गिन के ही दे दो. ते मोजूनच दे. गिन के ही दे दो. एक दिवस ते अन्नही संपून टाकी, एक दिन वो अनाज भी खत्म कर देगा. संपून टाकी. खत्म कर देगा. हे सांगण्यासाठी पाठवलेलं यही आहे. बताने के लिए उसको भेजा है. Praise the Lord. Hallelujah. तराजू घेऊन यासाठी पाठवलेला आहे. तराजू लेके इसलिए भेजा है. माणसाने आता तरी सुधरावा, कि व्यक्तियों ने अभी भी तो मुड़ना चाहिए. आता तरी सुधरावा अभी तो सुधर जाना आणि येशू चाहिए. ख्रिस्ताला धावा बचावं. और यीशु मसीह को भजना चाहिए. और येशू ख्रिस्ताला धन्यवाद द्यावा. यीशु मसीह को धन्यवाद देना पापांची चाहिए. क्षमा मागून येशू ख्रिस्ताकडे यावा. पापों की क्षमा मांग के प्रभु यीशु मसीह के बोले पास जो झुकना मजे चाहिए. के. जय. अरे भावानं, माझ्या मेरे बहिणीनं, भाई और मेरे बहन, थोडंसं अजून पुढे जाऊया. थोड़ा सा और आगे देव जाइए. काय बोलतोय? कि प्रभु क्या बोल रहे आज हैं? देव तुमच्याशी माझ्याशी बोलत आज आहे. प्रभु यीशु मसीह हमसे बातें कर रहे हैं. असं तसं बोलत नाहीये. ऐसे वैसे नहीं बोल रहे. माझ्या भावानं, माझ्या मेरे बहिणीनं, भाई और मेरे बहनों, बघूया थोडंसं पुढे जाऊन. थोड़ा आगे जाके देखेंगे. इरमायाचं पुस्तक 14वा अध्याय. इरमायाचं पुस्तक 14वा अध्याय 1 आणि 2 वचन. इरम्याचं पुस्तक घ्यायचं 14वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचूया. येस, इरम्याचं पुस्तक घ्यायचं 14वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण वाचूया. येस. आवर्षणाविषयी संदेश. आवर्षणाविषयी, आवर्षण म्हणजे दुष्काळाविषयीचा संदेश आहे. येस. आवर्षणाविषयी इरम्याला यहोवाचे वचन प्राप्त झाले. हा. ते हे हे यहूदा शोक करीत आहे. हा. त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहे. हा. ते भूमीवर शोक करीत पडले आहे. ते भूमीवर शोक करीत पडले आहे. यरूशलेमेची आरोळी वर गेली आहे. यरूशलेमेची आरोळी वर गेली आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हो, दुष्काळ असा पडला आकाल ऐसा गिरा की लोकांनी खाल्लं नाही का देवाला हात मारायला सुरुवात कि केली. लोगों ने नीचे से भी यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा को पुकारना चालू किया. Praise the Lord. हालेलुया. आज माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आज मेरे भाई और मेरे आज बहनों, कृपेचा काळ आहे. ये कृपा का समय है. अजून हे काय झालेलं नाहीये. अभी ये कुछ हुआ नहीं है. अजून मंडळी वरती गेलेली अभी ये नाहीये. कलीसिया ऊपर नहीं गई. म्हणून लक्षात घ्या, इसलिए ध्यान में ले लो. देवाकडे वळा प्रभु के पास मुड़ो आणि सुखी व्हा, और सुखी बनो. आनंदी व्हा, खुश भी आनंदी रहो. व्हा. खुश बनो. आनंदी व्हा. खुश बनो. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. वो आपको आशीष देगा. नाही तर दुष्काळामध्ये मरणारच आहात. नहीं तो आकाल में आप मरोगे ही तो मरोगे. सोडणार नाहीये. प्रभु यीशु मसीह छोड़ेंगे यहोवा नहीं. पित्याने हे योजिले आहे यहोवा पिता ने ये बताया की है. आता त्याला दुःख वाटणार नाही. इसको अभी दुख नहीं लगेगा. जसं नोहाच्या काळामध्ये जैसे नोह
नूह के समय में सर्व लोकांना पाण्याने मारून टाकला सब लोगों को पानी से मार दिया आणि मग देवाला दुःख वाटला और फिर यहोवा पिता को दुख लगा आणि त्याने नोहा बरोबर करार केला उसने नूह के साथ करार किया की मी इथून पुढं कि यहाँ से आगे मी मानव जातीचा नाश अखंड नाश करणार नाही कि मैं पूरे मानव जात का पूरा नाश नहीं मी करूंगा पूर्ण नाश करणार नाही पूरा नाश नहीं म्हणून करूंगा मी तुम्हाला मानव जातीला चिन्ह देतोय इसलिए मैं पूरे मनुष्य जात को एक चिन्ह दे रहा आणि हूँ त्याने और उसने आकाशामध्ये वो आकाश में आकाश में धनुष्य उभारला एक धनुष्य दिखाया सप्तरंगी धनुष्य एक सप्त रंग का धनुष्य दिखाया त्याने धनुष्य काढला एक 7 रंगों का धनुष्य देव दिखाया वचन देतोय प्रभु वचन देते देव बोलतोय प्रभु कहते त्या धनुष्याकडे त्या धनुष्याकडे बघे मैं उस धनुष्य की ओर देखूंगा त्या धनुष्याकडे बघे मैं उस धनुष्य की ओर त्या देखूंगा सप्तरंगी धनुष्याकडे बघे उस 7 रंगों के धनुष्य की ओर देखूंगा तेव्हा ह्या दुःखाची मला आठवण होईल तब उस दुख की मुझे याद होगी की मी या लोकांचा पाण्याने नाश केला कि मैंने इन लोगों का पानी से नाश किया पण लेकिन आता देव बोलतोय अभी प्रभु कह रहे हैं हा देव तेव्हा पण बोलला पहले भी प्रभु ने कहा मी है पाण्याने नाश केला पहले मैंने पानी से नाश किया आता मी पाण्याने नाश करणार नाही आगे जाके मैं पानी से नाश आज देव करूंगा बोलत आहे आज प्रभु कह रहे की हैं मला पुन्हा अनुताप होणार नाही कि मुझे फिर से पश्चाताप नहीं मी होगा अग्नीने नाश करीन मैं अग्नि से नाश करूंगा माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाइयों और मेरे तुम्ही जर बहनों वळाला नाही अगर आप लोग मुड़े नहीं तर लक्षात ठेवा ध्यान में ले लो फिक्स आहे तुमचं मरण आपका मृत्यु फिक्स तुम्ही है सरपणासाठी ठेवलेले आहात आप कूड़े के जैसे रखे गए हो हो तुम्ही सरपणासाठी ठेवलेले चूल्हे में डालने के वाले लकड़ी के जैसे रखे चूल्हे में डालने वाले लकड़ी के जैसे रखे तुम्ही सरपणासाठी ठेवलेले आहात चूल्हे में डालने वाले लकड़ी के जैसे रखे चुलीत हो घालणाऱ्या लाकडासारखे आहात चूल्हे में डालने वाले लकड़ी के जैसे आप हो चुलीत घालणारे लाकड आपण ओले टाकत नाहीये चूल्हे में डालने वाले लकड़ी हम लोग गीले गीले नहीं रखते ओले लाकड टाकत नाहीये गीले नहीं डालते आपण सुकलेले टाकतोय सूखे लकड़ियों को हम उस पे डालते हैं जो येशू ख्रिस्ताकडे नाहीये जो यीशु मसीह के और नहीं है तो सुकलेला लाकूड आहे वो सूखी लकड़ी त्याला है वचन नाहीये जिसके पास वचन नहीं है त्याच्यामध्ये वचन नाहीये इसके अंदर वचन नहीं तो है सुकलेल्या लाकडासारखा वो आहे सूखी गई लकड़ियों के जैसा है आणि तो त्यांना उचलेल और उनको उठाएगा त्यांना उचलेल और उनको उठाएगा आणि अग्नीमध्ये टाकून और अग्नि में डाल देगा बोले सो मजे गे जय बोले सो मजे गे जय. माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे बहनों ओलं लाकूड जाळून बघा जो गीली लकड़ी जला के देखो ओलं लाकूड जाळून बघा गीली लकड़ी जला के देखो त्याच्यावर रॉकेट टाका उसके ऊपर रॉकेट डालो पेट्रोल टाका पेट्रोल डालो डिझेल टाका डीजल डालो ते जास्त जळत वो नाहीये ज्यादा नहीं जलेगा जास्त जळत नाहीये ज्यादा नहीं जलेगा माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे बहनों हे सुक लाकूड ये अगर सूखी लकड़ी हे सुक लाकूड ये सूखी लकड़ी हो जळत असलेल्या सुक्या लाकडामध्ये टाका जलती हुई लकड़ियों में डाल दो तो आपोआपच जळेल तो अपने आप ही जल जाएगा त्याच्यावर रॉकेट टाकायची गरज उसके नाही ऊपर घासलेट डालने की जरूरत नहीं त्याच्यावर डिझेल टाकायची गरज उसके नाही ऊपर डीजल डालने की जरूरत हो नहीं त्याच्यावर पेट्रोल टाकायची गरज उसके ऊपर नाहीये पेट्रोल डालने की तो जरूरत नहीं आपोआपच जळेल तो अपने आप ही चलते तुम्ही जाएगा कसे आहात आप कैसे हो तुम्ही कसे आहात आप कैसे हो तुम्ही जर ओले आहात आप अगर गीले हो तुम्ही येशू मध्ये ओले आहात आप अगर यीशु मसीह में गीले हो देव तुम्हाला आशीर्वादित करेल तो यीशु मसीह आपको आशीष देगा पण तुम्ही कोरडे आहात लेकिन अगर आप सूखे हो माझ्या भावानं माझ्या तो बहिणीनं मेरे भाइयों और मेरे आजच बहनों, वळा आज ही मुड़ जा आजच त्याच्याकडे वळा आज ही प्रभु यीशु मसीह के पास मुड़ जा आजच त्याच्याकडे यू टर्न मारा आज ही प्रभु यीशु मसीह के पास यू टर्न मार लो पूर्ण टर्न मारा पूरा टर्न मार लो आणि जगाला सोडा और दुनिया को छोड़ दो देव तुम्हाला आशीर्वादित करेल तो प्रभु यीशु मसीह आपको आशीष देव देगा तुम्हाला आशीर्वादित प्रभु करेल यीशु मसीह आपको आशीष देगा माझ्या भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे बहनों उगाच धार दिली नाही देवाने ऐसे ही धार नहीं लगाई पाल साहब को प्रभु येशू बोललाय प्रभु यीशु मसीह ने कहा यशायाच्या है पुस्तकामध्ये बोललाय यशाया के पुस्तक में लिखा है हा मी तुझ्या मुखाला जिभेला मी धार लावतोय तेरी जुबान को धार लगा देता हूँ त्यांनी धार लावलेली आहे उसने धार लगाई है ही धार बायबल कॉलेजला जाऊन मिळाली नाहीये ये धार बाइबल कॉलेज में जाके नहीं मिली है ही धार बायबल ट्रेनिंगला जाऊन मिळाली नाहीये ये जो धार है वो बाइबल ट्रेनिंग में जाके नहीं मिली ही है धार कोणी पालकाने ब्रदरने दिलेली नाहीये ये धार पास्टर ने या कोई ब्रदर ने नहीं दी है ही धार कोणी सिस्टरने दिलेली ये नाहीये धार किसी सिस्टर ने नहीं दी ही धार पवित्र आत्म्याची ये आहे जो धार है वो पवित्र आत्मा की है ही धार यहोवा पित्याची आहे ये धार यहोवा पिता की ही है धार प्रभु येशू ख्रिस्ताची आहे ये धार प्रभु यीशु मसीह की आणि है तो प्रभु येशू बोलत आहे और प्रभु यीशु मसीह ये बोल रहे माझ्या हैं भावानं माझ्या मेरे बहिणीनं भाई और मेरे मागं बहनों फिरा पापापासून पीछे मुड़ जाओ पाप से नाहीतर सोडणार नाहीये नहीं तो प्रभु यीशु मसीह छोड़ेंगे नहीं सोडणार नाहीये सोडेंगे नाही. आणि यहोवा पित्याने ते योजलेलं आहे यहोवा पिता ने योजना बनाई है बनवलेलं आहे बनाई है. तो सोडणारच नाहीये वो छोड़ेगा ही नहीं. बोले सो मजे गे जय. थोडंसं पुढे जाऊया थोड़ा सा आगे जाइए पुन्हा विलाप गीत कडे जाऊया फिर से विलाप गीत के पास यिर्मयाचं जाएंगे विलाप गीत 5वां अध्याय
इर्मिया विलाप गीत इसका 5वां अध्याय 5वा अध्याय 5वां अध्याय आणि 10वं वचन. आणि 10वं वचन आपण वाचूया. इर्मियाचं विलाप गीत याचा 5वां अध्याय आणि 10वं वचन आपण वाचूया. आमेन. शुदेच्या तापामुळे हा. आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. लक्षात घ्या. ध्यान में ले लो. काय वाचलेले बाळक साहेबांनी? शुदेच्या तापामुळे शुद्धेच्या तापामुळे सुधा म्हणजे भूक. भुकेच्या तापामुळे. भूख के बुखार के कारण, हो तापामुळे, गरमाईशमुळे. गर्मी के कारण, हो भुकेच्या मुळे, तापामुळे. भूख के गर्मी के कारण. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, मेरे भाई और मेरे बहनों, आपण जेव्हा उपास धरतो हम जो उपवास पकड़ते हैं आपल्या शरीरामध्ये अग्नी उत्पन्न होतोय, हमारे शरीर में अग्नि उत्पन्न होता है, उष्णता उत्पन्न होते, गर्मी तैयार होती है, उष्णता निर्माण होते, गर्मी तैयार होती है, उष्णता निर्माण होते. गर्मी तैयार होती है. आणि असंच उपाशी राहिलो, और ऐसे ही अगर हम लोग भूखे रहे, उपाशी राहिलो भूखे रहे, तर काय होणार आहे? तो क्या होगा? विलाप गीत मध्ये लिहिलेलं आहे. वे विलाप गीत याचं इर्मियाचं विलाप गीत याचं 5वां अध्याय आणि 10वं वचन. Yes. शुदेच्या तापामुळे शुद्धेच्या तापामुळे, उपासमारीच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे, तप्त आहे, तप्त आहे. म्हणजेच कोरडी झालेली आहे. कधी तो उचलेल, अग्नी टाकून देईल. कभी भी वो उठाएगा और आग में डाल देगा. माझ्या भावानं, माझ्या मेरे बहिणी, भाई और मेरे बहनों, काय एवढा त्रास सहन करायचा आहे? क्यों इतनी तकलीफ उठानी है? का त्रास सहन करायचा आहे? ये वो तकलीफ सहन करनी त्या है. स्वर्गीय पित्याने वो स्वर्गीय पिता यहोवा ने आपण हा त्रास सहन करू नये ये म्हणून तकलीफ हमारे ऊपर ना आए त्याने इसलिए त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. उसने इकलौते बेटे को भेजा. यासाठी पाठवलं, इसलिए भेजा जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो जो कोई उस पर विश्वास रखेगा त्याचा नाश होऊ नये, उसका नाश ना हो, तर त्याला सार्वकालिक जीवन तो उसको प्राप्त हो. हमेशा की जिंदगी मिले. आपण कुठं आहात? आप लोग कहाँ हो? आपण कुठं आहात? आप लोग कहाँ हो? आपण फक्त नाव घेतलेलं आहे त्याचं, हमने सिर्फ क्या प्रभु यीशु मसीह का नाम लिया त्याच्या है, आज्ञा पाळत आहे, उसके आज्ञा मान रहे हैं, एकमेकाविरुद्ध भांडण करताय, एक दूसरे के साथ झगड़ा कर रहे हैं, एकमेकाचे हिरस करताय, एक दूसरे के साथ ईर्ष्या कर रहे हैं, हिरस करताय. ईर्ष्या कर रहे हैं. ओ माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, एकमेकाशी चढाओढ करताय. एक दूसरे के साथ जेलसी कर रहे हो. जलसी करू नका. जेलसी मत करो. ओ स्वर्गीय बापाच्या राज्याच्या वाढीसाठी जाता. स्वर्गीय पिता यहोवा के राज्य के बारे में आप प्रयास करो. बढोतरी के लिए कष्ट करो. बढ़ोतरी के लिए आप कष्ट करो. यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या राज्याच्या वाढीसाठी जाता. यहोवा पिता प्रभु यीशु पवित्र आत्मा के राज्य के लिए आप लोग प्रयत्न करो, श्रम करो. राज्य के बढ़ोतरी बढोतरी के लिए, उसके राज्य की बढ़ोतरी के लिए कष्ट उठाओ. Praise the Lord. हालेलुया. बोले सो मजे घे. जय. आणि हेच खरं आहे, और यही सच्चाई है, हेच खरं आहे. और यही सच्चाई है. हिरस करू नका. आप जेलसी मत करो. पुन्हा विरुद्ध हर्ष करू नका. किसी के विरुद्ध जेलसी मत करो. जलसी करू नका. जेलसी मत करो. भावानं स्वतःचं नुकसान करू घ्या, भाइयों खुद का नुकसान करके बहिणीनं स्वतःचं नुकसान करून घ्या, बहनों खुद का नुकसान करके माझ्या रहोगे. लेकरानं स्वतःचं नुकसान करून घ्या. मेरे बच्चे खुद का नुकसान करके ज्या आप स्थितीमध्ये आहे जिस स्थिति में आप हो, त्या स्थितीमध्ये देवाचं गौरव करा. उस स्थिति में प्रभु यीशु मसीह की महिमा करो. त्या स्थितीमध्ये देवाचा परिमल जगभर पसरवा. उस स्थिति में भी प्रभु यीशु मसीह का सुगंध इस दुनिया में फैलाओ. ओ परिमल जगभर पसरवा. वो सुगंध दुनिया में फैलाओ. तो तुम्हाला आशीर्वादित करेल. वो आपको आशीष देगा. तो तुम्हाला आशीर्वादित वो करेल. आपको आशीष देगा. भावानं, माझ्या बहिणीनं, मेरे भाई और मेरे बहनों, निर्मयाची वाणी बाहेर निघाली. इर्मिया की वाणी आवाज बाहर निकल राजा पण थरथर कापला. और जो राजा था वो भी घबरा गया. थरथर कापला. वो भी घबरा गया. तोही थरथर कापला. वो भी कांप रहा का था. कापत होता? क्यों कांप रहा था? अरे इर्मया बोलला, क्योंकि इर्मिया ने कहा, देवाच्या वाणीने बोलला, कि प्रभु की वाणी से उसने कहा, अरे लोकांना तुम्ही लय हाय बाय करताय कि लोगों को आप बहुत हाई बाय करते हो. आणि घरामध्ये काय करताय? घर में क्या करते अहो, हो? पापाने भरलेला आहे. पाप से भर चुके हो. पापाने भरलेला आहे. पाप से भर चुके आणि हो. काय अर्पण घेऊन आलाय तू? और आप क्या वो अर्पण लेके आए तू हो? खाऊन पिऊन पाप करून दुष्टपुष्ट झालाय. खा पी के पाप करके मोटे हो चुके हो. अहो पाप करून तू दष्टपुष्ट झालाय. पाप करके आप मोटे हो चुके हो. आणि पाप सोडा पाप को पहले छोड़ो आणि मग अर्पण घेऊन या. और फिर वो अर्पण देव आशीर्वादित करेल. परमेश्वर से आशीष देंगे. माझ्या भावानं, माझ्या मेरे बहिणीनं, भाई और मेरे बहनों, आणि हे बोलल्यामुळं ये बोलने के कारण अहो तो राजा संतापला, वो राजा को वो क्रोध आया. राग आला. क्रोध आया. आज तुम्हालाही राग येईल, आज आपको भी क्रोध पण आएगा, नुकसान तुमचं होईल. लेकिन नुकसान आपका होगा. लक्षात घ्या, ध्यान में ले लो. देवाची वाणी आहे. ये प्रभु यीशु मसीह की वाणी है. हे वाणी देवाची आहे. ये आवाज प्रभु यीशु मसीह की ही है. वाणी पवित्र आत्म्याची ये आहे. आवाज पवित्र आत्मा की है. ही वाणी यहोवा पित्याची आहे. ये आवाज यहोवा पिता ती की है. सोडणार नाहीये. नहीं छोड़ेगी. बोले सो मजे घे. जय. बाळासाहेब परत एकदा इर्मियाचं विलाप गीत 5वा अध्याय 10वा वचन. इर्मियाचं विलाप गीत याचा 5वा अध्याय आणि 10वा वचन आपण वाचूया. Yes.
शुद्धेच्या तापामुळे हा. आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. शुद्धेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. भट्टीसारखी तंदुराची भट्टी बघा जाऊन. तंदूर की भट्टी आप देख लो. अग्नि भट्टी बघा. आग की भट्टी आप देख मोठ्या लो. मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या भट्ट्या असतात. बड़े बड़े कंपनियों में बड़ी बड़ी भट्टियां होती माझ्या है. भावानं माझ्या बहिणीनं मेरे भाई और मेरे बहनों, जर बघितलं अगर नसेल आपने नहीं देखा होगा, हॅलोजनच्या खाली जाऊन उभं राहा. हैलोजन के नीचे जाके खड़े रहो. हॅलोजनची ट्यूब मिळतीये बाजारामध्ये. हैलोजन की ट्यूब मिलती है बाजार में. ती नाही का बल्बच्या ठिकाणी लावा तो बल्ब की जगह पे लगाओ आणि त्याच्या खाली उभं राहा. और उसके नीचे खड़े रहो. एकच लावा. एक ही लगाओ. एकच लावा. एक ही लगाओ. कळेल काय होतं ते. समझ में आएगा कि क्या होता है. आणि असे 100 लावलेले असतील त्याच्यात टाकलं तुम्हाला तर काय और होईल. ऐसे 100 अगर लगाई होगी और उसमें आपको डाला तो पितळून जाल. आप लोग पिघल जाओगे. पितळून जाल. आप लोग बोले पिघल सो जाओगे. मजे घे. जय. हाय तो वेळामध्ये वेळेचा सदुपयोग करा. हे जो समय आपके पास उसका अच्छा उपयोग करो. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रभु यीशु मसीह आपको आशीष थोडस देंगे. पुढे जाऊया. थोड़ा सा आगे जाएंगे. थोडस पुढे जाऊया. थोड़ा सा आगे जाएंगे. इब्री पत्र याचा इब्री का पत्र में 10 अध्याय 31 वचन 10वें अध्याय में आणि 31 वचन. जिवंत देवाच्या इब्री लोकांस पत्र याचं 10वा अध्याय आणि 31 वचन आपण वाचूया. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. हा? जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. लक्षात घ्या. ध्यान में ले लो. तुम्ही कुणाच्या हाती सापडणार. आप किसके हाथ में पाओगे. यहोवा पिता, यहोवा पिता, प्रभू येशू, प्रभु यीशु, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. जिवंत देवाच्या हाती सापडणं जीवित खुदा के हाथ में लगना कितना भयंकर आहे. कितना भयंकर है. किती भयंकर आहे. कितना भयंकर है. किती भयंकर आहे. कितना भयंकर कोण है. सोडवणार. कौन छुड़ाएगा. जगाचा कोणी येणार नाहीये. दुनिया का कोई भी नहीं आएगा. जगातला कुठला मायका लाल येऊन सोडवणार नाहीये दुनिया का- माझ्या देवापासून. दुनिया का कोई भी व्यक्ति आके आपको छुड़ा नहीं सकता हमारे खुदा से. आमेन. आमेन. बोला समजेगे. जय. कारण तो जिवंत देव आहे. क्योंकि वो जीवित खुदा त्याने है. संपूर्ण सृष्टी बनवलेली आहे. उसने पूरी ये सृष्टि बनाई है. सगळी सृष्टी बनवलेली पूरी ये आहे. सृष्टि बनाई है. त्यातलं मी एक आहे. और उसमें से बालक साहब एक है. मी एक आहे. बालक साहब एक मी है. त्याच्या बदनी लागलेलो आहे. वो प्रभु यीशु मसीह के पास मुड़ चुके मी हैं. त्याच्या बदनी लागा. और आप भी उसके पास मुड़ त्या जाओ. यहोवा पित्याकडे वळा. वो यहोवा पिता के पास मुड़ प्रभू जाओ. येशू ख्रिस्ताकडे या. प्रभु यीशु मसीह के पास मुड़ पवित्र जाओ. आत्म्याकडे या. पवित्र आत्मा के पास तो मुड़ तुम्हाला जाओ. आशीर्वादित करेल. वो आपको आशीष देगा. काय तर त्याच्या हातात सापडलं नहीं तो उसके हाथ में अगर आप लग गए तो सोडणार तो नाहीये. वो नहीं छोड़ेगा. तो सोडणार नाहीये. वो नहीं छोड़ेगा. तो सोडणार नाहीये. वो नहीं छोड़ेगा. म्हणून लक्षात घ्या. इसमें ध्यान हा जो दो. समय आहे आज ही समय है. वेळेचा समय वेळेचा उपयोग करा. समय का अच्छा उपयोग करो. देव तुम्हाला आशीर्वादित प्रभु करेल. यीशु मसीह आपको आशीष स्वर्गीय देगा. पिता यहोवा, स्वर्गीय पिता यहोवा, प्रभु येशू, प्रभु यीशु, पवित्र आत्मा पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. सबको आशीष दे. आमेन. आमेन. प्रार्थना करूया. प्रार्थना करें. हालेलुया. हालेलुया. हे बाप्पा यहोवा, प्रिय प्रभु येशू, पवित्र आत्मा, मी धन्यवाद देतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, गौरव करतो राजा. मी तुझ्या नामाचा जय जयकार करतो राजा. त्या बाळकाला या तुझ्या वचनामध्ये अद्भुत गोष्टी तू शिकवल्या. मी मनापासून उपकार मानतो. मी तर छोटा आहे माझ्या देवा. मला तर प्रभू येशू ख्रिस्ता तुझी ओळख सुद्धा नव्हती माझ्या देवा. नव्हती माझ्या देवा. आणि भर जवानीमध्ये मला तुझी ओळख झाली. तू मला बरं केलं. मी पावलासारखा तुझ्या मागा लागलो आणि तू इतक्या गुप्त गोष्टी मला शिकवल्या. त्याबद्दल मी मनापासून उपकार मानतो. मी धन्यवाद देतो देवा. प्रभू तू ठोकून ठोकून तुझ्या भात्यामध्ये लोहार झाला, लोखंडाला तापवतो आणि ठोके मारतो आणि त्याला धार आणतो. ती धार कधीच जात नाहीये. तू अशी धार लावली. मनापासून उपकार मानतो. ते माझे भाऊ, माझ्या बहिणी, माझे लेकरं जे पाहत आहेत, ऐकत आहेत किंवा ऐकणार आहेत, प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्याकडे वळण्यासारखं मन त्यांना दे.
आणि तुझ्या नामाचं गौरव दे प्रभू. मी एकच नाही तर असे अनेक सेवक तयार होऊ दे माझ्या देवा, आणि तुझ्या नामाचं गौरव दे. काही सेवक जरी पाहत असतील माझ्या देवा, आम्ही काही कमीपणा घेऊ नये प्रभू, त्यांचाही वापर व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून विनंती करतो त्यांनाही भावांना, मला भेटव. ज्याची इच्छा असेल प्रभू मी त्याला घेऊन चालण्यासाठी तयार आहे. तू सहाय्य कर, तू मदत कर आणि गौरव तुझं दे. आखी फिलाडेल्फिया मंडळी मी तुझ्या हाती येतो. मंडळीच्या अवतीभोवती तुझ्या देवदूतांचा पहारा ठेवतो माझ्या देवा. दिवसा सुटणारा बाण, रात्री फिरणारी मरी आणि कुठल्याही संसर्गजन्य रोग आमच्या मंडळीमध्ये येऊ देऊ नको प्रभू. कोणीही भर ज्वारीमध्ये मारता कामा नये. म्हणून प्रत्येकाला क्षमा कर, पापांची चुकांची क्षमा कर. जो रात्री उठून रात्री 12 वाजल्यापासून 12 वाजून 15 मिनिटापर्यंत तुझ्याकडे पश्चाताप करेल त्याला तू जीवनच दे, त्याला तू जीवनच दे, त्याला तू जीवनच दे. तुझा गौरव दे. जो सकाळी उठल्या उठल्या तुला धन्यवाद देईल, तुझ्या नामाचा जय जयकार करेल,